हॅलो, अपर्णाचे पानमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आता दिवाळीच्या दिवसांमध्ये व्लॉग बनवायचं सुरू आहे. तर आता काल आम्ही शंकरपाळ्या केल्या होत्या, आज चकल्या करणार आहोत. तर चकलीचं जे काही भाजणी आहे ते सगळं तयार आहे. पण आता हे दुपारी करणार आहे 4 नंतर. आता दुपारचा हा जो काही वेळ आहे ना, या वेळेत ना मला थोडासा हेअर कलर करायचा आहे, ग्लोबल हेअर कलर. आणि मी हेअर कलर शक्यतो घरीच करते, मी मेहंदी वगैरे कधीही वापरत नाही. तो तुम्हाला लक्षात येईल की ग्लोबल हेअर कलर तर घरी कसा करायचा असेल ते तुम्हाला याच्यात बघायला मिळेल. आणि लेट्स गो. हेअर कलर करण्यासाठी हे जे काही मी आणलेलं आहे हे लॉरियलचं डेव्हलपर आहे, ऑक्सिडंटचा. आणि डेव्हलपर नंतर आपल्याला ही क्रीम लागते मॅजिरेलची, ही प्रोफेशनल आहे. ग्लोबल हेअर कलर करायचं असेल तर शक्यतो घरी करायचं असेल किंवा सलॉनमध्ये सुद्धा करणारे लोक जे काय आहेत ते नेहमी प्रोफेशनल ब्रँडच वापरतात. तर आता प्रमाण कसं आहे की याच्यातली जी ट्यूब आहे ते जर का आपण 1 चमचा घेतला तर हा जो काही डेव्हलपर आहे तो आपल्याला 1.5 चमचा घ्यायचा आहे. तर अशाप्रमाणे आपल्याला हे प्रमाण घेणे आहे. आता एक प्लास्टिकची एक अशी कोणतीही प्लेट घ्या. नेहमी ग्लोबल कलर यूज करताना नेहमी प्लास्टिकच्या भांड्यांचाच वापर करा, जे तुमच्या रेग्युलर भांड्यांच्या वापरात नाही तेवढं. आता मी याच्यातलं फार कमी क्वांटिटी घेणार आहे, कारण ना माझे जे काही ग्रे हेअर आहेत ते जास्त नाही आहेत. तर मला एवढंच लागणार आहे, बस एवढंच. कारण जास्त ग्रे हेअर नाही आहेत मला, आणि या एवढ्याशा ग्रे हेअरसाठी सॉलॉनमध्ये जाऊन 5 ते 6 हजार रुपये देणं आपल्याला खरंच इट इज नॉट गुड वर्थ. सो आता हे एवढं घेतलेलं आहे. आता पुढे करताना नेहमी आहे ना हातामध्ये ग्लोव्ज वापरतात. आता मी गावाला आली आहे तर माझ्याकडे जास्त सामान नाही आहे. तर हे बघा, हे मी 1 टोपण घेतलेलं आहे डेव्हलपर, हे प्रॉपर. आणि माझ्याकडे आता ते मोबाईलचं स्टँड पण नाही आहे की ते स्टँडला मोबाईल अडकवला आणि आपण काम केलं, असं नाही. कारण की तुम्हाला व्यवस्थित दाखवून व्यवस्थित मला हे करायचं आहे. कारण की तुमच्यापैकी कोणीतरी हे सगळं करणारच आहे घरी, मला माहिती आहे. सो आता हे मिक्स करायचं आहे आपल्याला. आता मिक्स करायला सुरुवात करते मी. हे मी मिक्स करते जरा प्रॉपरली आता छानपैकी. 1 मिनटं. तर हे असं छानपैकी हे असं प्रॉपर क्रीमी स्ट्रक्चर झालं पाहिजे. या हिशोबाने प्रॉपर अशी पेस्ट झाली पाहिजे. आणि हे मला एवढंच का लागणार आहे तुम्हाला आता कळेल. माझे जे ग्रे हेअर आहेत ना ते सगळे असे आतमध्ये हिडनवाले आहेत, म्हणजे असे. तर तसे प्रॉपर असे उठून वगैरे असं मला काय असे ग्रे हेअर्स नाही आहेत, असे आतमध्ये आहेत आतल्यात. तर मला तेवढ्याच केसांसाठी हा एवढूसा कलर यूज करायचा आहे. आणि तुम्हाला असं वाटतं का एवढ्याशा केसांसाठी आपण सॉलॉनमध्ये जायचं आणि तेवढे पैसे आपण खर्च करायचे? ऑफकोर्स काही जण जातीलही, तसं काही हरकत नाही. पण मला असं नेहमी वाटतं की बऱ्याच गोष्टी तुम्हाला स्वतःसुद्धा आल्या पाहिजेत. आणि बीइंग इंडिपेंडंट इज नॉट अ बॅड थिंग. सो लेट्स गो. आता मी स्टार्ट करते. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी फक्त आतल्या पार्ट्समध्येच फक्त कलर भरलेला आहे. आणि हां, हे बघा, जर का तुम्हाला असं वाटत असेल की शक्यतो ग्लोबल हेअर कलर जर का तुम्हाला पूर्ण केसांना भरायचं असेल तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने. पण शक्यतो हा हेअर कलर जो आहे ना तो असं टोकापर्यंत मी नाही आणला आहे, कारण जेवढी गरज आहे तेवढंच प्रोडक्ट वापरावं, अतिरेक करू नये शक्यतो. आणि त्यानुसार आता मी इकडे कंगवा फिरवला आहे, तसं तुम्ही पण इकडे तुम्हाला दाखवते. तर अजिबात त्वचेवरती येऊन द्यायचं नाही आहे. हे खूप केअरफुली करायचं आहे, कारण याच्यामध्ये बरेच काही प्रिकॉशन्स दिलेले आहेत, ते तुम्ही वाचायचे आधी यूज करण्या अगोदर. आणि बऱ्याच लोकांना सवय असते, काही लोकांना, की ते लोक आहेत ना हा ग्लोबल हेअर कलर जो आहे ना तो मोस्ट ऑफ ते लोक आयब्रोजवरती पण करतात, ज्यांचे आयब्रोज ग्रे झालेले असतात, पिकलेले असतात. तर असे काही उपद्व्याप करू नये शक्यतो. जेवढी गरज आहे तेवढंच प्रोडक्ट वापरावं. आणि बऱ्यापैकी वर्थ आहे. आता 20 मिनिटांनी मी हेअर वॉश करणार आहे प्रॉपर, आणि मग त्यानंतर मग मी तुम्हाला रिझल्ट दाखवेन. मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं की
माझे ग्रे हेअर जास्त नाही आहेत, आतमध्ये आहेत आतल्या साईडला, की असे जर का केस बांधले तर मला लगेच ते असे दिसून येतात, म्हणून मी ते करते. तुम्ही आता बघू शकता प्रॉपर जो काही हेअर कलर आहे तो मी स्वतः ते लावलेला आहे. आणि जिथे गरज आहे तिथेच अप्लाय करायचा, मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि 20 मिनटं ठेवायचं आहे. टाईम मी तुम्हाला मगाशी सांगितला नव्हता. 20 मिनटानंतर लूक वॉर्म वॉटर, कोमट पाण्याने हेअर वॉश करायचा आहे. शॅम्पू वापरला तरीही चालेल, नाही वापरलं तरीही चालेल. पण एक गोष्ट सांगायला विसरले की ग्लव्ज वापरत जा. हे बघा, ग्लव्ज न वापरल्यामुळे हा असा कलर हाताना लागतो आणि ते निघत नाही. हे एक त्याचं डिसॲडव्हान्टेज आहे. पण लेट्स सी, मला तरी चांगलं काम जमलेलं आहे घरी हेअर कलर करायचं, ग्लोबल हेअर कलर, मेहंदी नाही. सो माझा हेअर वॉश झालेला आहे आणि बऱ्यापैकी ग्रे हेअर गायब झालेले आहेत आणि आय एम सो हॅपी. सो लेट्स मूव टू, आता पुढचा चकली करणे आहे. आणि चला, मी मेनवाईल हे सगळं करताना चकल्यांची उकड आईने काढली होती आणि आईने मला सांगितलं की आता ती चकल्यांची कणिक मळून घे. तो लेट्स गो. आता मी केस वर बांधणार आहे. जेवण करतानाचा एक नियम असतो की केस नेहमी वर बांधायचे. का बांधायचे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. सो हॅलो, आता चकल्या करायला सुरुवात करायची आहे आणि चकल्यांचं कणिक माझं मळून झालेलं आहे. ये, आणि हा शेवगाव. तर लेट्स गो, विल स्टार्ट टू चकली. आणि आता माझी आई लगेच येईल कॅमेऱ्यावर. चकल्या आता झालेल्या आहेत छानपैकी. आता ह्या चकल्या आई टाकत आहे आणि इकडे ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. झाल्या चकल्या? हो झाल्या चकल्या. हा, कसं झाल्या? आता उद्या काय करणार आहेस? उद्या लाडू, मोतीचूरचे. मोतीचूरचे लाडू आणि चिवडा करणार. हो वाव. परवा करंजी. आणि परवा करंजी. मग झाला फराळ? हो झाला. ओके ओके. चकली कशी वाटली खाऊन तुला? चकल्या तर मस्तच असतात मम्माच्या. थोड्या भारी चकल्या मम्मा करते, एकदम भारी चकल्या. छान झाल्या चकल्या. मम्मा, यू हॅपी? हो. तू खुश आहे ना? हा, मी खुश आहे.